माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नांचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू जी माणसं माझ्या जगण्याचा आधार होती तीच सगळी अशी का? हे कसे तुमच्याशी काही बोलले का ते? किल्लेदार घराण्याचा शत्रू पकडण्यासाठी मी वाटेल ती मदत करायला तयार आहे. जानकीने सुद्धा जाण्यापूर्वी 10 वेळा विचार करायला हवा होता. पुजारी काका तीर्थयात्रेला जाताना तुम्हाला काही बोलून गेले का? तीर्थयात्रेबद्दल काही बोलले नाही, पण मुंबईला जाण्याबद्दल मात्र ते बोलले होते. आणि कुणालाही न सांगता का गेलास? रोसून निघून गेलेल्या बायकोला परत आणण्यासाठी आलोय रमावतीला. अमृताच्या शरीरावरच्या सगळ्या जखमा भरत आल्या आहेत. थँक्यू डॉक्टर. खरं तर हे सगळं तुमच्यामुळे आहे. छे छे, हे जे काही झालं ते सगळं अमृताच्यामुळे. अमृता इनिशियल शॉकमधनं लवकर बाहेर आली हे खूप चांगली गोष्ट आहे. आता योग्य काउन्सिलिंगमुळे तिच्या मनाच्याही जखमा लवकर भरून येतील. डॉक्टर प्लीज, मला कुठल्याही काउन्सिलिंगची गरज नाहीये. असं काय करतेस अमृता? डॉक्टर म्हणतायत ना. आणि अगं त्यामुळे तुला बरंच वाटणार आहे बाळा. काका, माझ्या बाबतीत काय घडलंय आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत याची मला व्यवस्थित जाणीव आहे. आय एम फाईन नाव. अमृता, आय एम टोटली ॲग्री विथ यू. बट डॉक्टर, मी कुठल्या तरी भावनेच्या भरात येऊन हे नाही बोलत आहे. आय एम सिरियसली फाईन. इथून पुढे माझ्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस हा एखाद्या लढाईसारखा असणार आहे. कारण माझ्या पुढ्यात येणारा प्रत्येक माणूस माझ्याकडे सहानुभूतीच्या नजरेनेच बघणार आहे. पण मी त्यासाठी मानसिक तयारी केलेली आहे. ओके, ठीक आहे. चला. या डॉक्टर. तुम्ही काळजी करू नका, मी बोलेन तिच्याशी. काय सध्या घरातली परिस्थिती, ताणतणाव, त्यामुळे तिचं असं बोलणं वागणं स्वाभाविकच आहे ना. बरोबर आहे, पण काही गोष्टींची मानसिक तयारी तिची तिने केली आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. या सगळ्यातून बाहेर पडायला ती एकच गोष्ट तिला सर्वात जास्त मदत करेल. थँक्यू. येऊ मी? या. अरे वामन, देव पावला रे बाबा. का ग? अरे सकाळपासून आपण डोकं खातोय ना नरसिंह कुठे गेलाय म्हणून. हा. तो रमावतीला गेलाय. जानकी आणि चिऊ दोघांनाही घेऊन येतोय परत. खरंच देव पावला. चांगली गोष्ट घडण्याची ही सुरुवात समजू आत्या. अमृता, कुठे निघाली आहेस? युगंधरा सरतापेच्या घरी. आर्यन विनायक सरतापेला भेटायला. बोल. अहो, इकडे घोटाळा झालाय. जानकी वहिनी रमावतीमध्ये आल्यात. ही बातमी तुझ्या आधी मला कळलेली आहे. नालाय का प्लेग आल्यासारखं काय बोंबलतोयस? अहो, असं काय करताय शेठ? जानकी वहिनी गप्प बसणार तर नाहीयेत.
अहो ते कधी चौकशी करतील माहिती का? तुझी काय चौकशी केली त्यांनी? अहो माझी चौकशी नाही हो केली, पुजाऱ्यांकडे गेल्या होत्या आणि शेजारा पाजाऱ्यांकडे चौकशी करत होत्या. त्या मायला या लोकांनी मला सुखानं जगू द्यायचं नाही असा विडा उचलला का काय? एक काम कर, ही कुठं कुठं जाते, कुणाला भेटते, काय बोलते, बारीक नजर ठेव आणि ताबडतोब वेळच्या वेळी मला बातम्या पुरवत जा. हा. आणि शिळ्या बातम्या द्यायच्या नाही, ताज्या बातम्या हव्यात मला, कळलं काय? चल फोन ठेव. होय. मायला इथे तुमच्यावर रागवून घरातून बाहेर पडले, पण मला जास्त त्रास झाला. अमृताची खूप काळजी वाटत होती, पण मग नंतर विचार केला तिची कशाला काळजी करू. तिची काळजी घ्यायला तुम्ही आहातच ना. मग चिवला घेऊन आले. चिव पूर्णपणे माझ्यावरच अवलंबून आहे ना. जीव जशी तुझ्यावर पूर्णपणे अवलंबून आहे तशी अमृता माझ्यावर नाही आहे. तिच्या आयुष्यातून तिने मला केव्हाच हद्दपार केलंय. मला लागेल असं बोलायलाच तिला हल्ली आवडतं. असं का बोलताय? जानकी, तुला मी खूप मतलबी वाटेन, स्वार्थी वाटेन, पण एक विनंती करायची आहे तुला. माझ्या अमृताला पुन्हा माझ्या आयुष्यामध्ये तूच परत आणू शकतेस. मी तुझ्यावर कधीतरी ओरडलो असेन, चिडलो असेन, वेळ प्रसंगी तुझ्या अंगावर हात उचलला असेल, पण या सगळ्यासाठी मला माफ कर. माझ्या अमृताला पुन्हा माझ्या आयुष्यात आण. हो, काहीतरीच काय बोलताय. तुमच्यावर काय रागवायचं? खरं तर ज्या ज्या वेळी मी तुझ्यावर राग काढला, तो माझा स्वतःवरचा राग होता जो मी तुझ्यावर काढला. मग आता स्वतःवरही रागवू नका. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, त्या तिकडेच सोडून द्यायच्या. हा विषय सुद्धा इथेच बंद करूया. हा बाई बोला. हा नाही, तुम्ही तिला सांगा की ती आहे का तिकडे, तिला द्या. हॅलो, जानकी बोलतीये. ऐक, मी तिकडे येईपर्यंत काही करू नको. हां, मी येते तिकडे. आलेच. ठेवते. काय झालं? नाही नाही, काही नाही. मी सगळं आवरून ठेवलंय. आपण लगेच निघूया. आलेच. हे घ्या, ठेवा तुमच्याकडे. अहिल्या, ह्या घरामध्ये घराच्या चाव्या पुरुषाकडे नाही बाईकडे असतात. मग आत्याबाई किंवा जानकीकडे द्या. घ्या. अगं असं काय करतेस? दादानी तुझ्याकडे दिल्यात ना त्या. नुसत्या चाव्या दिल्या. आणि मी आधी तुम्हाला म्हटलंय, नुसत्या चाव्या कमरेला लावून मिळवण्यात मला काडीचाही रस नाहीये. अधिकार आहे तुझा तो, अधिकार. अधिकार? या घरात काहीतरी घडलंय, काहीतरी घडलंय, पण ते माझ्यापासून लपवलं जात आहे आणि ते मला कळलंच पाहिजे. मी काहीतरी म्हणतेय. वर्षानुवर्ष तू हेच म्हणत आली आहेस. माझ्यापासून काहीतरी लपवलं जातंय, ह्या घरात काहीतरी घडलंय.
घराच्या फायद्यासाठीच बोलते ना मी हे सगळं. अमृताचं अपहरण काय होतंय, 10 कोटी काय जात आहेत, परशू भाऊजींना परमेश्वर काय मानतायत, आणि युगंधरा सरतापेचा मुलगाही आपल्या घरात येतोय. घराची सदस्य म्हणून हे सगळे प्रश्न मला पडणं स्वाभाविक नाहीये का? हे बघा, बाकी काही नाही, पण निदान तुमचं दुःख तरी शेअर करा ना प्लीज. हे बघ, मला तुझं म्हणणं पटतं, पण पण काय? अहो, कालची अख्खी रात्र तुम्ही झोपला नव्हता, म्हणजे काहीतरी घडलंय ना. हे बघा प्लीज, निदान दुःख तरी शेअर करा माझ्यासोबत. अहिल्या, अहिल्या, जे घडलंय ते खूप भयंकर आहे, खूप भयंकर. आत्या, काय आहे परशू आता? काही नाही ग, माझ्या खोलीत जाऊन बसलो, मनच रमेना. अख्खी खोली खायला उठली. सारखा सुमीचा चेहरा दिसतोय, चिवूचा चेहरा दिसतोय. आणि सुमी तर वेडी आहे, हॉस्पिटलमध्ये गेली आहे, बरी झाल्याशिवाय येणार नाही. समजूत काढू शकतो स्वतःची. चिवूचं काय, काळजाचा तुकडा आहे तो माझ्या. जानकी बहिणी घेऊन गेल्या तिकडे गावाला. तू काय पण कर, त्या दोघींना आधी परत आण बघू. नाही, त्या दोघी परत आल्याशिवाय माझ्या जीवाचा घोर संपणार नाही. अरे बाबा, नरसिंह गेलाय त्यांना आणायला. तो जानकीला आणि चिवला नक्की घेऊन येईल. दादा गेला ना, हे फार बेस्ट झालं. नाही, दादानी जायलाच पाहिजे होतं. कसं आहे, चिव तर माझी पोरगी आहे ग, पण जानकी बहिणी किल्लेदार घराण्याची लक्ष्मी. आणि लक्ष्मी अशी घरातनं बाहेर जाणं म्हणजे अब्रू जाण्यासारखं आहे. आणि एकदा गेलेली अब्रू परत येत नाही. अमृताचं काय झालंय पाहिलंच नव? काय रे देवा, काय केलंस या पोरीचं तू? कशी सावरणार आहे पोरगी कोणास ठाऊक? परशू, तुला सगळं कळलंय ग आत्या, मला सगळं कळलंय. कोण काय करणार आता त्याला? गोष्टी घडून जायच्या होत्या, घडून गेल्या. हा, आता आपण एक गोष्ट मात्र आपण करायला पाहिजे. ही बातमी या कानाची त्या कानाला कळता कामा नये. अहिल्याला तर अजिबात कळता कामा नये. पण अहिल्याचा रोज फोन असतोय त्या युगंधरा सरतापे मॅडमना. त्यांना जर काही बातमी कळली तर मग झालं किल्लेदार कुटुंबाचं वाटोळ. म्हणून सांगतोय, जीव तुटतोय इथं. या कानाचं त्या कानाला कळता कामा नये. हे बघा, हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. अमृताला या सगळ्यातून बाहेर काढण्याचे आपण सगळे मिळून प्रयत्न करू. तशी ती सावरतीये थोडी थोडी. अहो, असले घरगुती उपाय करण्यात काय अर्थ आहे? ते काय, आपण मोठ्यातले मोठे काउन्सिलर्स बोलू.
आज कितीतरी दिवसांनी तुझ्या बोलण्यात तो पूर्वीचा खरेपणा जाणवतो मला. अशा वेळी राग लोक काय ठेवायचं? ते काय, आपण अमृतासाठी काहीतरी केलंच पाहिजे. आलो मी. आता कसला विचार करतेस? हीच ती वेळ जिचा योग्य वापर केला तर काय वाटेल ते करू शकतेस. हॅलो, जनार्दनराव, तुमची प्रिंटिंग प्रेसमधली बाकी सगळी कामं थांबवा आणि मी काय सांगते ते छापा. हेडलाईन म्हणून. साहेब, येत आहेत. कुठलीही सिक्युरिटी न घेता गेलात तुम्ही. आम्ही सगळे काळजीत होतो. वाकणेस, याविषयी आत्याबाईंची बोलणं झालंय माझं. या गप्पा आपण नंतर मारू. आता आत्याबाईंना सांगून या मी आलोय. ठीक. मी शिवला आपल्या खोलीत झोपवून आलीये. तुम्ही तिच्याकडे जरा लक्ष देता का? तोवर मी अमृताला भेटून येते. हॅलो. हाय जानकी, कशी आहेस? तू पण ना एकदा गायब झाली ना की गायबच होतेस. मी आता जरा कामात आहे, मला नंतर फोन करा. काय ग, कोणाचा फोन? काय नाही, ते बंगल्यात पाणी गळतंय ना, मलाच फोन करतायत ती माणसं. मग बोलून घ्यायचं होतंस ना आत्ताच. नाही, नको, नंतर बोलीन मी. आधी अमृताला भेटते. अमृता, कसला विचार करतेस? काही नाही अगं, असंच. असंच? उगाच काहीतरी उत्तर देऊ नकोस. आता तयारून बाहेर चालली होतीस ना? मग काय झालं? बोल ना, गप्प का बसलीस?
जानकी, एक एक विचारलं तर खरं सांगशील? असं का बोलतीयस? विचार ना. जानकी, तुला आर्यनबद्दल सगळं माहिती होतं? म्हणजे तो युगंधरा सरतापेचा मुलगा आहे ते? नाही, तुला पळवून नेल्यानंतरच आम्हाला सगळ्यांना हे कळलं. जानकी, मला आर्यनला भेटायचंय. तू माझ्याशी असं का वागला हे मला कळलंच पाहिजे. कारण अगं, तो जाणून बुजून माझ्याशी असं नाही वागणार. अमृता, आर्यन कोणाचा मुलगा आहे? तो असं का वागला याच्यापेक्षा जास्त महत्वाचा तो तुझा खूप चांगला मित्र आहे. आणि हे सगळं माहिती असून सुद्धा तो तुला भेटायला इकडे आला. हे तो जाणून बुजून असं करणार नाही असं तूच म्हणालीस ना. मग त्याच्या वागण्याला सुद्धा काहीतरी कारण असतील. तू त्याच्यावर विश्वास ठेव. म्हणूनच भेटायचंय मला त्याला. तू त्याला नक्की भेटशील. मी आणीन त्याला इकडे. आणि मी तुला वचन देते, यावेळी तुला कोणीही काही बोलणार नाही. अमृता, तुला आर्यन जसा तुझ्या आयुष्यात हवाय ना तसाच तो तुला मिळेल. तुझ्या सुखाच्या आड मी कोणाला नाही येऊ देणार.